हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहलता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी आज आले खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आली आहे। तर माझ्याबरोबर अजून माझी जाव आहे धाकटी आणि महिला मंडळातल्या काही दोघी जणी आहेत। तर आताच आम्ही पोहोचलो आहे आतमध्ये। बघूया आता एंट्री करताना शूटिंग करायला देतात काय, तर असेल तर मी शूट करेन। तर आता मी आता आली आहे, इथे कूपन घेतात बघा। तर जाते आहे मी आतमध्ये, एंट्री करते। आता इथे महाप्रसादाची कूपन घेतली आहे, आता मी एंट्री करते आतमध्ये। इथे शूट केलं चालेल ना, पण ओरडतील व्हिडिओ काढला चालेल। छान परिसर आहे, फुलझाडं लावली आहेत मस्तपैकी। आता मी आता एंट्री करतो। बहुत सुंदर आहे खूप। मी पहिल्यांदाच आले इथे, कधी आले नव्हते, त्यामुळे मला कसं काय माहिती नाही। बघूया कसं काय ते। लाईन लागली आहे। मोठा फोटो आहे गगनगिरी महाराजांचा। आता इथून कुठे एंट्री आहे? इकडून आहे, चला। ही नदी आहे ना, हीच नदी आहे ना। आज पाणी कमी आहे नदीला। मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई होती, तर अलाउड नव्हतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ केला नाही। आता बाहेर आली मंदिराच्या, तर हे बघा इथून असं गाभारा दिसतोय, क्लिअर दिसतंय का माहिती नाही, आतमध्ये जरा अंधार वाटते। हे बघा छान परिसर आहे, खूप सुंदर आहे गार्डन वगैरे। सगळ्या त्या महिला तिकडे गेल्यात, खूप सुंदर आहे इथे। बरेच जण फोटो वगैरे काढतात। आता पुढे काय आहे बघूया। मी आता पहिल्यांदा आले त्यामुळे मला माहिती नाही काय आहे ते, पुढे जाऊन बघू। इथे आता मंदिराच्या बाहेर आलो आहे गार्डनमध्ये, आणि ते बघा सगळेजण फोटो काढतात, व्हिडिओ काढतात। इथे बघा ईशा फोटो काढते, व्हिडिओ काढते आमचे। हे बघा सगळे लहान झालेत, एक एक पोज देऊन फोटो आणि व्हिडिओ चाललेत। परिसर खूप छान आहे, मला आवडलं, शांत आहे एकदम। पाऊस नाही आहे त्यामुळे जरा बरं वाटतं इथे, नाही तर बाहेर येताच आलं नसतं। तर हे बघा एक एक पोज देत आहेत। ईशा सांगते, ईशा फोटोग्राफर भारी आहे। इथे बघा आता मी बाहेर आलो जरा मंदिराच्या, आणि गुहा आहे ना पुढे, तर गुहेमध्ये जातोय। मला माहिती नाही, मी आता या जाऊ आली होती साईची मम्मी, तिला माहिती आहे। आता आम्ही जातोय तिकडे हळूहळू। ही बघा ही आम्हाला सगळे कशी पोज द्यायचे वगैरे व्हिडिओ फोटोमध्ये ती सगळी सांगत होती। आज सई नाही आली आहे, पण ही ईशा आली आहे। चला आता पुढे जातो आम्ही, पुढे बघूया काय काय ते। छान ते गोशाळा आहे इथे, आणि इथे मस्त छान छान छोटे छोटे वासरं आहेत बघा गाईची। सगळे कशी बसली आहेत निवांतपणे, छान आहे। असं हल्ली बघायला मिळत नाही दृश्य। हे ते खातच नाही खात ते, किती छान आहे बघ ते। दुसरं काहीतरी हवं आहे, ये बोलते हे बाळा घे। हे बघ इथे कांडी आहे, घाल। मस्त वासरं आहेत छोटे छोटे, शांत परिसर आहे एकदम। खातात का? खातात? हो खाल्लं आता।
आता मी चाललो गुहेमध्ये. रस्ता बघा, चढण आहे इथे, पूर्ण चढत चढत जायचं आहे. आत्ताच दम लागला आहे. आता ही सुरुवात झाली आमची. बरेच जण पुढे गेलेत. आम्ही आता हळूहळू चाललो आहे. पूर्ण चढण आहे वरती, आणि वरती बघा तिथून गुफेचा रस्ता आहे. इथे खडी आहे, पायाला खूप टोचते बघा. चालताना पण प्रॉब्लेम होतो आहे. त्यामुळे इथे जरा चालण्यासाठी इथे पायथन टाकले बघा, किंवा इतरांना त्रास होऊ नये चालायला म्हणून. त्यावर चालताना बरं वाटते. मग आजूबाजूला जे आहे ना, पुढे पण खडी आहे म्हणतात. रस्ता बरोबर नाही आहे. पण आता आलो आहे दर्शनाला, तर दर्शन घेतलं पाहिजे. चला आता पुढे जाऊया. एवढी चढून आलो, आणि थोडंसं तिथं बघितलं पायऱ्या आहेत खूप चढायच्या. त्यामुळे मला आता काय जमणार नाही. मी त्यात थांबले, बसले. आणि पाऊससुद्धा सुरू झाला आहे, तर छत्री घेऊन इथे बसले, मी थांबली. आणि बाकीचे सगळेजण गेलेत वरती तिथे गुफेमध्ये. मी आता काय जाणार नाही आहे. मला आता खूप धाप लागली आहे. त्यामुळे इथे बसून राहिले. आणि त्या पण बघा, या ताई पण इथे उभे आहेत. आम्ही दोघीजण इथे थांबलो आहे. आणि ते आता येतील तोपर्यंत आपण थांबून राहावं लागेल. पाऊस पण आता जोराचा येतो आहे. दम लागला खूप वरती चढून. पूर्ण उभा असा रस्ता आहे पूर्ण. आणि आता पायऱ्या चढून वरती जायला मला तर जमणार नाही. त्यामुळे मी इथेच थांबली आहे. तर इथे मंदिरामध्ये जायला पाऊस खूप जोरात आला आहे बघा. आणि ते पाठीमध्ये बघा माझ्या, ते बघा धबधबा खूप छान आला. सुरुवातच झाली पडायला, त्यामुळे गजू पाणी आहे. मस्त दिसतंय, छान दिसतंय. असं थोडा वेळ जास्त वेळ पाणी पडलं ना की छान स्वच्छ पाणी आहे. सुंदर असं दिसतंय. पाऊस इतका पडतोय, त्यामुळे इथे थांबणं आता बरोबर नाही. घरी जायचं लवकर. त्यामुळे आता आम्ही चाललो खाली. चला हो, काय थांबायचं आहे का? चला, विचार करताय का? यांचे फोटो काढतात अजून. मन नाही भरले अजून फोटो काढून. चला, आता संध्याकाळचे वाजले 6, आणि मी आता बघा चहा घेते. चहा प्यायला या सगळ्यांनी. आणि दुपारी खूप उशीर झाला होता, येईपर्यंत मला 2:30 वाजले. टायमिंगची ट्रेन होती, त्यामुळे लगेच मठातून बाहेर पडलो प्रसाद करून. आणि लगेच आम्ही रिक्षा करून स्टेशनला गेलो आणि ट्रेनने घरी आलो. तर त्यामुळे मला काही व्हिडिओ करता आलं नाही. आणि म्हटलं आता घरी येऊन जरा आराम केला, आणि आता म्हटलं व्हिडिओ सुरू करूया. तर खूप बरं वाटलं. निसर्गाच्या सानिध्यात गेलो होतो, मठामध्ये गेलो, तर एकदम मंदिरात गेल्यासारखंच वाटतं आपल्याला. म्हणून माझ्या तोंडून सारखं मंदिरातून आले, मंदिरात गेले. तुम्ही बघितलं असालच, तर ऐकलं असेल व्हिडिओमध्ये. तर खूप बरं वाटलं. आता प्रसन्न वाटत होतं मन एकदम. तर पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा जाईन, तेव्हा मग नक्की गुहेमध्ये जाणार. आणि तुम्हाला पण जर संधी मिळाली तर तुम्ही जा नक्की, आणि खूप छान वाटेल तुम्हाला पण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.